काय भारी वाटतं एकदम असं ट्रिपला आले का तसं सोलो ट्रॅव्हलिंग करतोय मी. एवढं घंटात जंगल आणि मी एकटाच चालतोय या जंगलात. म्हणजे एरवी असं जर कुठं जायचं असतं तर गाडी गेलो असतो मी. माझ्यावरती कॅमेरा लावले त्यांनी. त्यामध्ये दाखवतो ते मागे दिसला का कॅमेरा, हा कॅमेरा आहे. असं इथे शूटिंग करायला अलाउड नाही आहे पण करते मी तुमच्यासाठी. फिल्म सिटीमध्ये बैलगाडी पण आली आत्ता. घोंगरं वगैरे मस्त गावाला गेल्या वाटतं. करेक्ट सर. ये हो सर चालेल. ये तर जय शिवराय भावांनो सगळ्यांना. आज आपण आलोय दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजे फिल्म सिटी बघाय. आणि आत्ता पण चाललोय खंडाळा घाटच्या लोकेशनला. हे बघा कसं आहे सगळं. जेवढे तुम्ही सिरियल बघता आत्ता मराठी सिरियल टी व्हीला, स्टार प्रवाह, झी मराठी, कलर्स मराठी आणि सगळ्यात फेमस सिरियल तारक मेहता का उलटा चष्मा, त्या सगळ्या सिरियलचं शूटिंग इथेच चालतं. आपण दाखवणार आहे. तर चलो. तर ही आहे ना सगळी भावांनो ही फिल्म सिटी आहे. हे पुढं जे दिसतंय ना तो पण एखादा सेटच आहे. आतमध्ये सेट आहेत त्याच्या. माझ्या मागे पण आता एक सेट होता. आणि आता आपण चाललोय. शांतता बघा किती आहे. मुंबईसारख्या एरियात एवढी शांतता. माझ्या मागं पण कोण नाही. आणि जंगल घनदाट जंगल आहे सगळं. चलो खंडाळा घाट लोकेशन बघू आता. या बघा हे व्हॅनिटी तर नाही आहेत पण व्हॅनिटी सारख्याच आहेत आणि भरपूर उभे आहेत तिथं. हे बघा हे सगळं सेटचंच ठेवलेलं आहे. तर आपल्याला इकडं न जाता इकडं जायचं. इकडं सरळ गेलो खंडाळा घाट आहे. हा पण एक सेटच आहे समोरचा. आणि खंडाळा घाट दाखवलं म्हटलं इथं जंगल सेम तसंच केलं आहे. माकडं पण आहेत जशी खंडाळा घाटला आहे तशी. तर भावांनो खरंच विश्वास बसत नाही की मी मुंबईत आहे आणि मुंबईत एवढं घनदाट जंगल आहे बघा. आणि आवाज आहे ना गावाकडे कसं सगळ्या पक्ष्यांचा आवाज येतो सेम तसा आवाज येतो. ऐका नीट. मागच्या व्हॅनिटीत मी विचारलं खंडाळा घाट कुठे, तर ते बोलले हा खालचा वळण दिसते ना हा खंडाळा घाट आहे. पण मला बोलवलं आहे मंदिराच्या लोकेशनवर जो हा रोड जातो सरळ मंदिराच्या लोकेशनवर. काय भारी वाटतं एकदम असं ट्रिपला आले का तसं सोलो ट्रॅव्हलिंग करतोय मी. एवढं घंटात जंगल आणि मी एकटाच चालतोय या जंगलात. म्हणजे एरवी असं जर कुठं जायचं असतं तर गाडी गेलो असतो मी. माझ्यावरती कॅमेरा लावले त्यांनी. त्यामध्ये दाखवतो ते मागे दिसला का कॅमेरा, हा कॅमेरा आहे. असं इथे शूटिंग करायला अलाउड नाही आहे पण करते मी तुमच्यासाठी. बघा ना हे बघा हे सगळं कसं आहे की नाही. ओढे वगैरे हे सगळं वाहतं आहे. आणि सकाळ सकाळी आलो आहे मी. आत्ता 8:15 वाजले असतील, 8:15 करेक्ट. आणि मस्त असं निसर्ग नेचर बघा कसलं भारी. सूर्य बघा इथं आत्ताशी उगवतोय घनदाट जंगलात. आणि खरंच आहे लोकेशन मुंबईमध्ये भारी वाटते बघा. शांत रस्तेत. माझ्या मागं पण सगळं शांत. एकही गाडी नाही, एकही आवाज नाही. चलो चालू आहे आपण. बोलल्यानं जरासा दम लागतोय मला. मी जास्त बोलत नाही, एनर्जी वाचायची आपल्याला. कारण की ऑलरेडी आज धावपळ झाली माझी खूप मोठी. सकाळी मग गाडी आली माझ्या मागं, एक रिक्षा आली माझ्या मागं. सकाळी जाण्यासाठी मी निघालो ट्रेननी. तिकीट काढली गोरेगाव. तिथून उतरलो घाटकोपरला. घाटकोपरवरून उतरून बस पकडून गेलो अंधेरीला.
अंधेरीवरून ट्रेन पकडून परत गोरेगावला, गोरेगाववरून परत बस पकडून फिल्म सिटीला, इथून परत चालत सेटवर चाललो आता. इथे ना धुकं पडले, धुकं दिसतंय हलकं हलकंसं असं धुकं आहे बघा, हलकं हलकंसं धुकं पडले. बरोबर नाव दिलेलं खंडाळा घाट. फोटो शूटिंग चालू आहे या सेटवर. चला. तर इथं नशीबवान सिरियलचं शूटिंग चालू आहे. ह्यात मला रोल पण मिळाला छोटासा. फिल्म सिटीमध्ये बैलगाडी पण आली आता. घुंगरं वगैरे मस्त गावाला गेले वाटतं. इथे आमचं शूट चालू आहे. बसा बसा. अच्छा, शूटसाठी झाली ही बैलगाडी. आणि एक माझा रोल इथे फक्त थोडासाच आहे, शॉर्ट रोल आहे माझा या सिरियलमध्ये, फक्त पासिंगचा रोल आहे. कैमरा सही है. आम्ही एवढं नाम पॅकअप झालाय आता. पॅकअप व्हिडिओ काढा, व्हिडिओ तर व्हिडिओ काढाय. थांबा थांबा थांबा, चालू आहे. इकडे बघा, आता आमचं शूट पूर्ण झालंय. हाय. आणि इकडे बघा, इकडे आता वाघोबाचे दर्शन होणार आहे आम्हाला. त्याचा व्ह्यू दिसणार व्यवस्थित. होणार. तो काय लाईटच ना काय तर. हा थांबा, आले लाईट. हा हा, गाणं म्हणा. पाचोळा सैरा वैरा वारात
हिला पण घेणार रे लालबागच्या राजाचं दर्शन करायला चाललेलो आहोत. तसं काही नाही, सेट वरचा लालबागचा राजा बघायला भेटेल. हाय आता हे बघा दिसताय, हे बघा दिसताय सगळे. आता थोड्याच वेळात आम्ही रात्रीचा खेळचाळे या सेटवर पोहोचणार आहोत. तुम्हालाही सगळ्या ऍक्ट्रेस लोकांशी संपर्क साधून देऊ. तुम्ही असेच आमच्या सोबत राहा.